मग त्याला उदाहरणं दिलेलं आहे. जैसा शतमख संपत्ती स्वर्गीची. मख म्हणजे यज्ञ, 100 अश्वमेध, सामान्य यज्ञ नव्हेत. 100 अश्वमेध निर्विघ्नपणे पार पडल्यानंतर तो पुरुष इंद्र होण्याच्या योग्यतेचा होतो. इंद्रच होतो. योग्यता आणि ते पद समान योग्यतेचंच असतं. तसं हे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर आता परमार्थामध्ये माऊलीने आम्हाला सांगितलं, ही पद्धत आहे. ब्रह्मज्ञान होत असतं. ब्रह्मज्ञान व्हायला पाहिजे. पण प्रत्यक्ष ब्रह्मज्ञान होत नाही. ब्रह्मच व्हायचं आहे आम्हाला. कारण ज्ञान होणारं ज्ञान हे टिकणारं नसतं, जाणारं असतं. आणि जे ज्ञान येतं जातं ती एक स्थिती आहे. आणि ती स्थिती जो भोगतो ती त्याला सांगता येत नाही. आणि मग जो सांगतो त्याला ती स्थिती लाभलेली नाही. म्हणून आपण परमार्थात ब्रह्मच व्हायचं आहे. ब्रह्मज्ञान आपल्याला होतं असं एक म्हणावं लागतं व्यवहार. म्हणून जे ज्ञान म्हणतात हा सिद्धांत अगदी अर्ध्या ओळीमध्ये सिद्धांत सांगितला, की हे ज्ञान झाल्याशिवाय मुक्ती मिळणारच नाही किंवा मुक्त होणारच नाही. की जसं म्हणजे एक उत्तर मीमांसेतला दृष्टांत सिद्धांत सांगितला आणि त्याला दृष्टांत दिला पूर्व मीमांसेतला कर्ममार्गातला, की 100 अश्वमेध करणारा इंद्र होऊ शकतो. म्हणजे योग्यता सांगितली. दृष्टांत अर्ध्या ओळीत आहे, सिद्धांत अर्ध्या ओळीत सांगितला. आम्हाला एवढंच पटवून त्यांना द्यायचं आहे, की उपनिषद, ब्रह्मसूत्र अगदी वेदापासून हेच मुक्तीचे मार्ग सांगण्यात आले. ते मार्ग सांगताना मग त्रिकांड मार्ग सांगितले. कर्म, उपासना आणि ज्ञान. त्याच्यासाठी इतर सहकारी साधनं सांगितली. योग, ज्ञान, जप, तप इत्यादी तीर्थव्रत करणं, भजन, कीर्तन ही सगळी सहकारी साधनं सांगितली. आणि हे सांगताना कोणत्याही साधनाचा एक ठराविक काल आहे, एक टप्पा आहे. तिथपर्यंत ते आचरण करावंच लागतं. त्यामुळे परमार्थामध्ये काही गमावणं, काही गोष्टी गमावणं, मिळवणं, ऐकणं, काही गोष्टी करणं एक ठराविक हद्दीपर्यंत. त्याच्या पलीकडे काही करायचं उरत नाही, काही मिळवायचं उरत. परमार्थ हा मार्ग निवृत्ती मार्ग आहे. आणि निवृत्ती मार्ग असल्यामुळे इथं सगळ्याचा त्याग अपेक्षित आहे, सोडायचा आहे. आणि एक प्रवृत्ती मार्ग आहे, तिथं भोगाची इच्छा आहे, तिथं भोग आहे. म्हणून वास्तव दोनच बाजू, एक प्रवृत्ती, एक निवृत्ती, एक परमार्थ, एक संसार, एक अभ्युदय, एक निःश्रेयस. असे शब्द एकापेक्षा एक उच्च उच्च सांगितले, पण वास्तविक एक बंध, एक मुक्त. तुम्ही आम्ही सगळे पामर, विषयी, जिज्ञासू जरी झालो तरी बद्धातच आहोत. आणि मग मुक्त पुरुष क्वचित एखादा असतो. आणि मग त्या मुक्त पुरुषाची दशा न वरोनिया ठेला अशी असते. ती सांगून कोणाला कळत नाही. आणि मग कळवून घ्यायची झाली तर मग आम्हाला ही साधना करावी लागेल. म्हणून कर्म टाकता येत नाही, उपासना टाकता येणार नाही आणि ज्ञानाखेरीज अजिबात उद्धार होणार नाही. म्हणून कोणी असं आपल्या संप्रदायामध्ये म्हणत नाहीत की ज्ञान नको. आणि जर कोण ज्ञान नको असं म्हणत असेल तर मग उगाच ते अंग झाडून उठल्यासारखं होईल. नाही चालणार. कारण ज्ञान म्हणजे कळणं, अज्ञान म्हणजे न कळणं. अज्ञान नावाची काही गोष्ट नाही. अज्ञान नावाचा काही पदार्थ नाही. आणि मोक्ष नावाचं काही गाव नाही. नाही मोक्षस्तु ग्राम. की मोक्ष नावाचं कुठं ग्राम आहे का? कुठं ती वस्तू आहे का? नाही असं. की मोक्ष म्हणजे शास्त्रकार त्याची व्याख्या करतात, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमानंद सुखाची प्राप्ती. हे सगळ्यांच्या पाठात आहे. आत्यंतिक दुःख तुमचं आमचं आतापर्यंत आम्ही निवारण करायचा प्रयत्न केला, पण ते अजिबात निवारण झालेलं नाही. आणि परमानंद सुखासाठी प्रयत्न केले, पण परमानंदातलं काही सुख आम्हाला लाभलं नाही. आम्हाला सुख आहे, पण निरातिशयने. दुःख आमचं गेलंय, पण तेवढ्या तेवढ्या कालापुरतं, कारणापुरतं गेलं. परिपूर्ण दुःखाची निवृत्ती झालेली नाही. म्हणून एक साधारण इच्छा प्रत्येकाची अशी आहे, की मी सुखी असावं, मला कधीही दुःख नको. ही प्रत्येकाची इच्छा आहे. आबालवृद्धापर्यंत, लहानापासून मोठ्यापर्यंत. अगदी प्रत्येक जीव मला सुख मिळावं, मला आहार, निद्रा, भय, मैथून, देहनिर्वाह माझा चांगला चालावा, अशी प्रत्येकाचीच इच्छा आहे. आणि ही इच्छा प्रत्येकाची असल्यामुळे याला साधारण इच्छा म्हणतात.
आणि असाधारण इच्छा वेगळी आहे प्रत्येकाची. असाधारण इच्छा म्हणजे मला मुलं, बाळं, बायको वगैरे हे सगळी गोष्टी माझ्या मनासारख्या असाव्यात. मला धन मिळावं, काही माई गोष्टी जास्त मिळाव्यात, ही असाधारण इच्छा. आणि असाधारण इच्छा म्हणजे संसार आणि साधारण इच्छा म्हणजे परमार्थ. प्रत्येकाला सुख हवं आहे, पण ते सुख दुःख मिश्रित नसावं. सुख हवं आहे, पण त्या सुखाला कधीही दुःखाची झालर नको. शेवटी काय, निर्भेळ सुख पाहिजे आणि निर्दोष दुःख कधीही नसावं. दुःखाचा वारा देखील नको. आणि अशा अवस्था एक आहे, ती संतांनी आमच्या सांगितली आहे. म्हणून मोक्ष वारकरी संतांनी सांगावा, महात्म्याने सांगावा. दुःख ते कैसे नये स्वप्नासी, भक्तिमुक्ती झाल्या कामारी दासी, त्याचे वर्म तो आम्हापासी सुखे राहिला श्री प्रेमाचे. म्हणून कर्म म्हणजे अखंड संसारच आहे. कोणती गोष्ट संसारात विनाकर्माची आहे सांगा? प्रत्येक क्रियाकलाप आहेच, प्रत्येकाला हालचाल आहेच, आणि मग त्या कर्मातून काहीतरी फळ निर्माण होतं. केले कर्म झाले, त्याची भोग आले. त्या कर्मातून तशीच वासना होते, तशीच वासना तयार झाल्या बरोबर तसंच पापपुण्य होतं फळ म्हणून. ते पापपुण्य भोगण्याकरता आम्हाला परत देह घ्यावा लागतो. तो नेमका असाच आणि मुरगुडातच मिळेल असं खात्रीनं सांगता यायचं नाही. आम्हाला कुठलाही देह मिळेल आणि कोणत्याही. आता आम्ही घरात तरी राहतोय, पुढल्या जन्मात गटारात सुद्धा मिळेल काय सांगता यायचं नाही. कोटी कोटी योनी, 184 अशी घरे, कित्येक ही अशी जन्म मरणाची परंपरा अव्याहत सुरू आहे. आणि ही अव्याहत चक्र सदैव सुरू आहे. याला एक प्रवाह आहे. म्हणून हा प्रवाह अनादी चालत आलेला आहे, म्हणून याला संसार म्हणतात. सतत सरत चालतं, सरत आहे. आता मगाचे 7 वाजलेलं गेलं, ते आता परत येत नाही. गेलं, निघूनच गेलं. हेतू काय? प्रत्येक गोष्ट अशी काळ प्रत्येक गोष्टीला खात आहे. आयुष्य खातो काळ सावधान. आमच्या जीवनाला काळ, कर्म, गुण, हेतू हे म्हणच प्रत्येक जीवाला आहेतच. काळाधीन आमचं जीवन आहे, कर्माधीन आमचं जीवन आहे. आमचं जीवन गुणाच्या वृद्धी निरोग ह्याच्यावर चाललेलं आहे. सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. आणि हे हेतू धरून आम्ही व्यवहार करत आहोत. म्हणून आम्हाला असं एक सवय लागलेली आहे. दिसणारं जग सत्य आहे आणि मी म्हणजे शरीर. अशी मोठी 2 बंधनं जीवानं बांधून घेतली आहेत, की त्या बंधनानंच तो बांधला गेलेला आहे. मात्र वास्तव इथं कुणी कुणाला दोरीनं बांधलेलं. प्रवचन संपलं की माणसं आपापल्या घरला जातात. याचं कारण काय, दावं लावून ओढून नेतात. पण आपलं घर तिकडं आहे ही भावना आहे. माझं घर त्यागलेलं आहे, मुलं बाळं तिथं आहेत. एक आशा, इच्छा तिकडं ओढून नेते जीवाला. म्हणून जे ओढून नेलं जातं, ज्याच्याकडे आकर्षण आहे, आसक्ती आहे, तिथं आम्ही चित्त आमचं बांधलेलं आहे. आणि मग कोठेही चित्ताचे नसावे बंधन, हे तुकोबाराय असं सांगतात. चित्त कुठेही बांधलं गेलेलं असू नये. आणि मग असा अनेक जन्माचा आम्ही प्रवास करत असल्यामुळे कासया हा सत्य मानेला संसार, काही केले चार माझ्या माझे तुकोबाराय सांगतात. हे माझं माझं म्हटलं, जग सत्यत्व समजलं, शरीर म्हणजे मी समजलं, असं समजून पायाला व्यवहार करत असल्यामुळे आम्ही बांधले गेलेलो आहोत. हेही आम्हाला एवढं आता रूढ झालेलं आहे, की मी बद्ध आहे हे सुद्धा आम्हाला कळत नाही. म्हणून प्रत्येक जीवाला मला मुक्त व्हायचं आहे ही इच्छा सुद्धा उरलेली. मला सांगा, मला दुःख आहे, मी दुःख जर आलं तर काय कारण काय असावं दुःखाचं? मला दुःख होण्याकरता मागं माझ्या कारण आहे का समाज कारण आहे का इतर माझी घरची कारण आहेत माझ्या दुःखाला? कुणी दुःखाचं कारण शोधलंय काय? दुःख व्हावं अशी इच्छा नाही, मात्र ते आल्याशिवाय राहतंय काय? येतच. पण माझ्या दुःखाला कारण वस्तुतः देव, समाज, इतर माणसं ही निमित्त आहेत. पण वास्तविक आपल्या दुःखाला कारण आपलं कर्मच आहे. आणि आपलं पूर्वकर्म जर चुकीचं असेल, तर आम्हाला ते चुकीचं फळ पाप भोगावं लागेल. आणि मग एवढा मोठा कर्माचा विपाक मागं म्हणतात त्याला फळ. हे कर्मफळ मान्य केल्याशिवाय साधना करायला जीव प्रवृत्त होत नाही. हे उगाच आपलं बरं चाललंय, पैसा मजबूत आहे, मुलं-बाळं नोकरीवर आहेत, मनासारखी सगळी मंडळी आहेत, म्हणून आमचा हरिपाठ बरा चालला आहे. मला सांगा, सगळ्याच गोष्टी मनाच्या पलीकडे जर घडायला लागल्या, तर देव लक्षात येईल, हरिपाठ लक्षात येईल, काय काय लक्षात येईल सांगा?
प्रतिकूल परिस्थितीत परमार्थ टिकणं हे वारकऱ्याचं लक्षण आहे. सगळं कम्फर्ट झोनमध्ये म्हणतात त्याला. चांगल्या आता दारं खिडक्या बंद असताना दिवा तेवत ठेवणं हे काय शक्य आहे सगळ्यांना. पण वावटळ सुटावीने त्यात सगळी दारं उघडी असावीत आणि मग देवाजवळचा दिवा टिकावा. हे विशेष आहे. तसं प्रतिकूल परिस्थितीत तुकोबाराय सहज मांडतात, "पहाते पांडवा खंड वनवासी परित्यागी वर्ष आठवती." हे शक्य आहे का आम्हाला? पांडव वनवासात असताना देवाची आठवण करतात. सुदामा ब्राह्मण दरिद्र पिढेला नाही विसरला पांडुरंगा, हरिश्चंद्र तारा राणी वाही डोंगा गरीबानी. तिथं ते विस्मरण नाही त्याला. हेतू काय? कर्ममय संसार एवढा बलवत्तर त्रास देत असतानाही आपल्याला देवाची आठवण राहणं हेच परमार्थाचं मुख्य लक्षण आहे. पण हा परमार्थ सिद्धीला कसा जाईल? त्याला फळ कसं येईल? म्हणजे मी जे करत आहे त्याला काहीतरी फळ पाहिजे ते. आता आम्ही ऊस करायचा झाला तर इतक्या टनानं पडायला पाहिजे म्हणून आम्ही काय ठेवलेलं आहे पुढं? टार्गेट म्हणतात त्याला, ध्येय. आता असं ध्येय ठेवून जर आम्ही वर्षाच्या पिकासाठी जर एवढं ध्येय ठेवत असेल, तर मग अंतकाळ आपल्या हातात नाही. कधी जाणार आहे माहिती नाही. आलेली तारीख तेवढी माहिती आहे. वाढदिवस करतोय, वास्तविक वाढदिवस नव्हेतच हे. कारण आमचा शरीराचा जो लेखाजोखा आहे तो दिवस रात्र यावर उगाच कॅलेंडर आहे म्हणून मांडलंय मी. वास्तविक दिवस रात्र हे सूर्याच्या हिशोबानं का आमच्या हिशोबानं? दिवस सूर्याला माहिती आहे काय? रात्र 12-12 तास, 24 तास असे ठरवले दिवसाला सूर्याला माहिती आहे वर? ती कालगणना सूर्याच्या अपेक्षेनं ठेवली आहे का आमच्या अपेक्षेनं? मग तो काल दिवस रात्रावर जो आम्ही मापतोय, तसं शास्त्रानं आमचं आयुष्य मापलेलं नाही. आमचं आयुष्य श्वासावर मापलेलं आहे. शेवटचा श्वास कधी हे याच्यावर आमचं आयुष्य आहे. म्हणून उद्या वाढदिवस असला आणि उद्या श्वास गेला तर शेवटचा म्हणून वाढदिवस उद्या आहे असं म्हणणं आपल्या हातामध्ये नाही. म्हणून दिवस रात्र ही सापेक्ष कल्पना आहे. मला सूर्याला कधी दिवस माहिती आहे? त्यांना अंधारच बघितला नाही. उगाच आमची पृथ्वी फिरते म्हणून आम्ही अंधारात आहोत म्हणून 12 तास अंधार म्हणतोय. 12 तास उजेड म्हणतोय. सूर्याला रविवार तरी माहिती असेल, पण त्याचा वार आहे रविवार. रवी म्हणजे सूर्य, सोमवार म्हणजे चंद्राचा वार. हे त्यांना त्यांच्या गावात कॅलेंडरच नाही महाराज. तुमचं 11 महिन्याचंही नाही आणि 12 महिन्याचं नाही. तिथं अधिक महिना नाही, मार्गशीर्ष महिना नाही. हे तुम्ही आम्ही फक्त व्यवस्था आम्हाला धर्मशास्त्राने घालून दिलेली आहे. आणि मग हे आपल्या कल्याणासाठी आहे. म्हणून एक साधन आहे असं समजायचं. म्हणून हे किती वर्ष अंतिम श्वासाकडे बघून आम्ही परमार्थ करायला पाहिजे. आज 3रा गुरुवार, पुढे येणारा 4था, सला गुरुवार महाराज पुजाय पाहिजे. दत्त महाराजांची उपासना असेल, मार्गशीर्षातली लक्ष्मीची उपासना असेल, करायला पाहिजे. पण हेतू मात्र माझा अंतिम श्वास भजनात गेला पाहिजे. अंतिम श्वासाला अर्थ शेवटचा दिस गोड भावा. परमार्थाला अंतिम फल असा आणि अंतिम फल आत्यंतिक आनंदामध्ये दुःखात न मरण जाता सत्वगुणामध्ये अशी एक चांगली प्रेरणा असावी की बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रबद्धते. चांगली चांगली माणसं बहुत महाराज प्रयत्न करतात शेवट चांगला व्हावा याच्यासाठी. पण आपण देखील तसं चांगलं मरण यावं. मरण काय येणारच आहे प्रत्येकाला. हे काय वैराग्याच्या गोष्टी म्हणून बोलायच्या नाही. त्याचा वेग वाढला पाहिजे साधनेचा. मग हे ज्ञान हस्तगत करायचंय तर हा एका दिवसाचा, एका जन्माचा प्रवास नव्हे. शता एका तरी जन्माच्या शेवटी कृपाळवा पोटी येईल आहे. असं कोणी निश्चित सांगू शकत नाही की माझे 100 जन्म जातील, 1000 जन्म सुद्धा जातील, नवे नवे कोट्यावधी जन्म घ्यावे लागतील. पण अंतिम पर्यायी मला मुक्तच व्हायचं आहे हे मात्र आपण विसरायचं. अंतिम पर्याय आहे ज्ञान. शेवट त्याच्याशिवाय मुक्त होणं शक्य नाही. म्हणून ज्ञानात येवतु कैवल्यम. ज्ञानही मुक्तीतस्तु ब्रह्मतत्वस्य ज्ञानादेव न च अन्यथा. ज्ञानाशिवाय मुक्त होणं शक्य नाही. कारण ज्ञान ही गोष्ट कळणं. ज्या दिवशी कळलं त्या दिवशी करायचं थांबलं. म्हणजे किती दिवस आम्ही ऐकायचं. मी सुद्धा असं किती दिवस सांगत फिरायचं, हे तर मरगोड उद्या कुठं तरी असं सांगतच फिरायचं का एक दिवस सांगणं थांबून कळायला सुरुवात व्हायला पाहिजे. कळायचा म्हणजे कळायचा परमार्थ आहे तो विचाराचा आणि करायचा परमार्थ आहे तो कृतीचा. आणि परमार्थामध्ये कृतीचा परमार्थ ठराविक टप्प्यापर्यंत आहे. तिथून पुढं थोडंसं कळवून घ्यावं लागेल आणि कळून करावं लागेल. मग ज्ञान गिळूनी गावा गोविंदगा.
सगळ्या संतांनी आमच्या देव कळवून घेतला, उपासना केली. आमची उपासना देव कळायच्या अगोदरची आहे. संतांची उपासना देव कळवून घेतल्यानंतरची आहे. आमचं कर्म आहे हे मी करता या भावनेनं आहे. संतांचं कर्म कर्तृत्व भ्रांतीमध्ये नाही. म्हणून संतांचं जीवन लीला विग्रह म्हणावं, देवाचं जीवन लीला विग्रह म्हणायचं आणि आमचं जीवन बद्ध पामर विषयी अशा अवस्थेत चाललेलं आहे. पण आम्हाला मुक्त होण्याकरता एक साधारण इच्छा प्रत्येकाची ही आहे, असाधारण इच्छा संसाराची आहे. तो संसार प्रत्येकाच्या मनातला वेगळा आहे, कृतीतला वेगळा आहे. आता घर जरी बांधाय नसलं तरी उद्या मी बांधेन अशा भूमिकेत मनात घर तयार आहे का नाही? असं घर बांधेन असं चित्र आहे का नाही? कल्पनेतलं घर आहे. घर तयार झालं की स्वप्नपूर्ती म्हणून नाव द्यायचं. मुळात स्वप्नच खोटं आणि मग स्वप्नपूर्ती म्हणून नाव देऊन ते किती खरं असेल सांगा. हे तू काय हे सगळं करावं लागेल. निर्वाहापुरते अन्नाच्छादन या सगळ्या गोष्टी करायच्या. पण ते करताना मात्र हे अंतिम फळ नव्हे. कर्माचं अंतिम फळ आहे नैष्कर्म्य सिद्धी. उपासनेचं अंतिम फळ आहे सगुण साक्षात्कार. ज्ञानाचं अंतिम फळ आहे मुक्त होणं. मग ह्या 3 साधनालाच त्रिकांड मार्ग म्हणतात. त्रिकांड वेदाने हे 3च मार्ग सांगितले. सगळा संसाराचा भरणा कर्मामध्ये जास्त लोक आहेत. उपासनेत त्याच्यापेक्षा कमी आहेत आणि ज्ञानामध्ये मोजकेच लोक आहेत. याचा अर्थ ते ज्यांना ज्ञान झालेलं आहे त्याने उपासना करायची गरज नाही. कारण उपासना करूनच त्यांना ज्ञान झालेलं आहे. लोकागोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान, केलिया वाचून जपतप. गवळी आणि गवळणींना जो कृष्ण परमात्मा भेटला, ते पूर्वी त्यांनी तप केलेलं होतं. पूर्वी त्यांनी साधना केलेली होती. म्हणून त्यांना ईश्वर साक्षात्कार झाला, कृष्णाचा साक्षात्कार झाला. मग सगुण साक्षात्कारापर्यंत भक्तीची मजल गेली पाहिजे. आम्हाला अजून सगुण साक्षात्कारापर्यंत मजल गेलेली नाही. याचा अर्थ चुकीचा आमचा दिशा चुकीची आहे असं नाही, पण वेग मात्र कमी आहे. म्हणून थोडासा पुढं मरण आहे. पुढं मला जावावं लागेल आणि मग कधी येईल सांगता येत नाही. म्हणून अशी एक चिंता सदैव पाहिजे. म्हणून हा अनुताप सदैव पाहिजे. मरणाचं मुहूर्त कधी सांगता यायचं नाही. म्हणून वेगानं नामस्मरण, वेगानं नैष्कर्म्य करता आलं पाहिजे आणि वेगानं विचार करता आला पाहिजे. क्षणक्षणाची करावा विचार. म्हणून इतर विचार पुष्कळ करतो आम्ही. एखादा पर्वकाळ करायचा झाला तर मार्गशीर्ष गुरुवार करायचा झाला तर घरात अगदी बायका सुद्धा जेवणाला काय करायचं हे विचार 1 तास सुरू असतो. पण तिथं बसून एक 15 मिनिटं काहीतरी वाचावं म्हटलं तर नाही. ते विचार कोणाच्या लक्षात येत नाही. म्हणजे खीर करूया का शिरा करूया? आता ते खीर खाऊन बी मरायचंच. तो शिरा खाऊन मरायचा, नाही खाऊन बी मरायचंच. मला असं म्हणायचं नेमकं परम प्रयोजन काय? करायचं काय नेमकं? किती जन्म टाळ वाजवायचं? किती जन्म पखवाज वाजवायचं? किती जन्म उपासना करायची? बरोबर आहे. घेईन मी जन्म यासाठी देवा, बरोबर आहे. तुकोबारायांची अशी अपेक्षा आहे, मला पूर्ण ब्रह्मज्ञान जरी झालं तरी मला सगुणाचं भक्तिसुख मिळण्याकरता वैष्णवांच्या न्हाणीतला किडा व्हायला जरी लागलं तरी चालेल म्हणतात. पण मला त्याच्या घरातच जन्म दे, की ज्याच्या घरात वारकरी असतील, वैष्णव असतील. त्यांच्या अंगणात तुळस होईल, त्यांच्या अंगणात रांगोळी होऊन पडेल, त्यांच्या अंगात पायरी अंगणात होईल. ही अपेक्षा मोठी आहे त्यांची. एक जगद्गुरू अवस्थेवर सर्वमान्य संत आहेत. तुकोबाराय म्हणजे काय सामान्य नव्हे. पण त्यांनी अपेक्षा केलेली आहे ती ब्रह्मज्ञानानंतरची आहे. आणि आम्ही मात्र सदैव जर भजन करीत बसू आणि ती जर आम्हाला साधना नाही फल मिळालं, तर मग आम्ही अलीकडच्या काठावर. तुकोबारायांना अपेक्षा आहे. तुका म्हणे तुम्ही चला याची वाट आहे. म्हणून त्याने एक वाट शब्द सांगितला. येणे पंथे माझी चाललेली पाऊले. पंथ सांगितला. त्याने एक दिशा सांगितली. आता ती दिशा, वाट, पंथ आम्हाला असं वाटतंय की परमार्थाची एक वाटच वेगळी आहे. वाट वगैरे काही नाही, पंथ वगैरे काही नाही. तो पंथ आपल्या जवळच आहे. फक्त काय होतंय, आमच्या काही मान्यता आहेत त्या चुकीच्या आहेत तेवढ्या बदलाव्या लागतील. देव कुठं वेगळीकडे आहे असं नाही. देव आतच आहे. तोच पेशी-पेशीमध्ये आम्हाला चालवतो. तोच आम्हाला प्रेरणा देतो. तोच चांगलं कर म्हणतो. तोच आतून प्रारब्धाला आम्हाला काय करतो? वासना निर्माणाला मागून काय करतोय? धक्का देतोय. आता त्यातल्या चांगल्या वासना अंमलात आणायच्या आणि वाईट वासना आपण दाबून ठेवायच्या. हे काम आमचं आहे. ते जाणीवपूर्वक बुद्धीनं, विचारानं आम्ही करायला पाहिजे. म्हणून साधकही याच शरीरात आहे आणि सिद्ध असणारं तत्व याच शरीरात आहे. म्हणून आपण देव शोधण्याकरता फार फिरावं लागणार नाही. जवळी असता जगज्जीवन, का धांडोळी शिवण? एकाग्र करी मन तेने होईल समाधानामध्ये. म्हणून एकाग्र होता आलं पाहिजे. त्याच्याकरता साधना मग कर्माची करावी, का सगुणाची उपासना करावी, का ज्ञान?
म्हणून एक समन्वयाचा मार्ग सांगितला. आमच्या वारकरी संप्रदायामध्ये समन्वय आहे. कर्म टाका म्हणत नाहीत, उपासना टाका म्हणत नाही. उपासनेमध्ये दत्त संप्रदाय आहे, नाथ संप्रदाय आहे, स्वरूप संप्रदाय, चैतन्य संप्रदाय, प्रकाश संप्रदाय, आनंद संप्रदाय, हे प्रमुख संप्रदाय महाराज. हे सोडून आणि आचार्यांचे संप्रदाय वेगळे आहेत. विज्ञान भिक्षू, निंबार्क, रामानुजाचार्य, मध्वाचार्य, वल्लभाचार्य, शंकराचार्य, त्याच्या अगोदरच्या आणि व्यासादिक, जैमिनी मुनी, त्यांचाही संप्रदाय भिन्न भिन्न आहेत. पण सगळे जरी झाले तरी हे मार्ग एकाच ठिकाणाला येणार आहे, की निर्माण मोहा जितसंग दोषा अध्यात्म नित्या निरत्त कामा. तिथं सांगतात द्वंद्वैर्विमुक्ता सुख दुःख निर्गच्छन्त्य प्रमोढा पदम अव्ययंत. अव्यय पदापर्यंत जाणारे मार्ग आहे. आता हे सगळे त्या पदालाच आम्हाला नेतील, पण सगळ्यांनी सांगितलेलं सार मात्र एकच आहे. ब्रह्म सत्य, जगत मिथ्या, जीवो ब्रह्मैव नाथा. तीनच गोष्टी प्रमुख आहेत. जगत हे मिथ्याच ठरलं पाहिजे, ब्रह्म सत्यच आहे आणि जीव हा ब्रह्मरूपच आहे. ह्या अगदी 3 गोष्टी ज्ञानकांडात आम्ही जपल्या पाहिजेत आणि त्या सिद्ध होण्याकरता आम्हाला मग कर्मापासून सुरुवात करावी लागेल. मग आज्ञाने बांधले माऊली म्हणते तया मोक्षपदी बैसावया साधना आरंभतो तृतीय अध्यायी बोललेला. 3ऱ्या अध्यायामध्ये कर्माची उभारणी केली. कर्म करत असताना मी कर्माचा करता नसून माझ्याकडून हे कर्म करवलं जात आहे. मी फक्त निमित्त आहे. केलेल्या कर्माचं फळ मला मिळावं अशी अजिबात अपेक्षा न धरता केलेले कर्म ईश्वरार्पण म्हणा, जाऊ दे शून्य खडकी जैंशे वर्षले असं सोडून द्यायला शिकलं पाहिजे. असं निरपेक्ष भावनेनं कर्म केलं की त्या कर्मापासून उत्पन्न होणारा पापपुण्याचा लेप लागत नाही. तिथून कर्मातून जीव सुटला, चित्तशुद्धी झाली. चित्तशुद्ध झालेला उपासनेत आला. उपासनेत चित्त शांत होतं देवाची सेवा करून. आणि मग ईश्वर प्रसन्न झाला तर तो गुरु भेटवून देतील. गुरु भेटले तर आम्हाला शास्त्र कळेल. शास्त्र कळालं तर आपली चूक कुठं आहे हे कळेल आपल्याला. आणि शास्त्राची कृपा झाली तर आपल्यावर कृपा झाल्यासारखं आहे. म्हणून 4 कृपा सुरुवात आपल्याला भेटायची झाली तर ईश्वर कृपा व्हावी. ईश्वराची कृपा झाल्याशिवाय हे शक्य. तुम्ही मी जे गोळा झालो ईश्वराची कृपा आहे. हे काही मी सांगायला आलोय आणि तुम्ही ऐकायला श्रेष्ठ कनिष्ठ भाव अजिबात नाही. मला जे एक भाग्य असतं, एक श्रद्धा असते, कुणीतरी आपल्यातलाच एक सांगायला बसावा, इतरांनी आनंदानं ते ऐकावं, हा नियम आहे. त्या नियमानं म्हणून सेवा या सदनामध्ये बघायला गेलं तर श्रोता वक्ता हा निमित्त आहे. नाहीतर मग वदवणारा तोच आहे, ऐकणाराही तोच आहे. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती. अशा पद्धतीची उपासना एक अभेदात्म झाली पाहिजे. कर्म सुद्धा निरपेक्ष झालं पाहिजे. आणि अशी ही साधना करत 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 चित्तशुद्धी, चित्त शांत झालं की मग मी कोण आहे हा विचार सुरू होतो. म्हणून मग त्या नेमक्या मीचा विचार मात्र ज्ञानकांडामध्ये त्यांनी सांगितलेला आहे. म्हणून संसार ही गोष्ट न संपणारी आहे. प्रत्येकाच्याच ती गळ्यात पडलेली आहे. त्यामुळं त्या वाटेला जर एकदा गेला जीव तर त्यातून तो नेमका बाहेर येईल असं सांगता यायचं. भरला दिसे हाट अवघी वाढली खटपटत. की या संसाराची वाटच अशी एक संचिताची आहे की तिथं कर्म संपलंय असं कधी नाही होत महाराज. बहुत कामे मज नाही आराम. घरातली कामं केव्हा संपल्यात? कधीच संपत नाही. कधीच संपत नाही तो संसार. आणि करून संपतो तो परमार्थ. म्हणून प्रयत्नानं करायचा परमार्थ आणि अदृष्ट ज्याला प्रारब्ध म्हणतात त्याच्यावर ठेवायचा संसार. आणि संसार ही गोष्ट पूर्वकर्मावर आधारित आहे. मी आता प्रवचन करायचं का माझ्या पोटात दुखायचं हे माझ्या कर्मावर अवलंबून आहे. देव काय करेल हो का गोळी घेऊन येईल औषधाची नाही येणार. मी माझी तब्येत ठीक राहणं हे माझं कर्म आहे. मी जर चुकीचं कर्म केलं तर मला पोटात दुखणार. ठरलेल्या गोष्टी आहेत. पूर्वकर्मावर आधारित आमचं जीवन आहे. म्हणून साधक म्हणा आपण सेवा करणाऱ्या पुरुषानं अजिबात चुका न होऊ देता असं स्वच्छ पटवून घ्यायला पाहिजे की परमार्थामध्ये काय फार फिरावं लागत नाही, काय कोणाशी हुज्जत घालावी लागत नाही, का अट्टहास करावा लागत नाही, काय मोडतोड करावी लागत. फक्त एक समजूत बदलून घ्यायची आहे. मान्यता आहेत आपापल्या की असं परमार्थामध्ये वागावंच लागतं. हे बरोबर आहे. प्रतिमा तयार करायची गरज नाही. झाली तर हरकत नाही. नित्यनियमानं तुम्ही जर पांडुरंगाला पाया पडायला फुल घेऊन येत असाल तर लोक तुम्हाला म्हणतातच, अमुक अमुक अण्णा किंवा तात्या आबा फुल घातल्याशिवाय चहा पीत नाही. त्याच्यासाठी काय प्रतिमा वातावरण निर्मिती करायची गरज नाही. तुम्ही करत राहिला की लोक म्हणतात आपोआप.
हा पारमार्थी आहे, हा भजने आहे, हा चाल चांगला म्हणतो, हा पकवाज चांगला वाजवतो, हे म्हणतात. त्याच्यासाठी काय तुम्हाला पकवाज वाजवत बसायची गरज नाही, काही सांगायची गरज नाही. तसं प्रतिमा निर्माण करण्यासाठी परमार्थ नाही. काय होतंय आमच्यामध्ये थोडासा परमार्थ आमचा काय होतो, परमार्थामध्ये एक शाप आहे दंभाचा. न करी दंभाचा सायास, शांती राहे बहुवस, जीवे शेवी सुगंध रस न करी आळस रामनामी. म्हणून अनेक मार्ग सांगितले याच्यासाठीच, की कोणीकडून तरी प्रत्येक कारण रुची प्रत्येकाची वेगळी आहे. प्रत्येकाचा स्वभाव भिन्न भिन्न आहे. त्यामुळे एकच मार्ग प्रत्येकाला आवडेल असं अजिबात सांगता यायचं. सगळ्या भिन्न भिन्न मार्गाची लोक परमार्थामध्ये आहेत. त्यामुळे कोणाला कोणता देव आवडेल, कोणाला कोणतं कर्म आवडेल, हे त्याच्या त्याच्या प्रेरणेवरून आहे. जेवायला जरी माणसं एकत्र बसली, तरी काही तमोगुणी माणसं आहेत ते आमटीच पिणार. काय तुमच्यासारखं तूप शिरा खातील असं नाही सांगता यायचं. रजोगुणी माणसं आहेत, ती जरा तळलेलं, मळलेलं असं खातील. सत्वगुणी माणसं वरण भात खातील. फरक आहे त्या खाण्यापिण्यामध्ये. आता तो खाणं कशामुळे बदललं, तर आत गुणाची प्रेरणा तशी आहे त्यांच्या. म्हणून तुमची एकाच घरातली माणसं वेगवेगळं खातात, वेगवेगळं बोलतात, वेगवेगळे स्वभाव आहेत. हे असं आपण असं पटवून घ्यायचं, की ते असं का वागत असतील, तर त्यात आत तसे तसे गुण भरलेले आहेत. त्यामुळे कुणाशी काय तडजोड करून घ्यायची, समन्वय, संगती साधायची आणि आपण त्यातून काय करायचं, परमार्थासाठी वेळ काढायचा. माणसं वेळ निघतोय पण काढत नाहीत. हे 100% अगदी खरं आहे. कारणं सांगतील, पण वेळ काढत आणि वेळ भरपूर शिल्लक आहे प्रत्येकाकडे. ते मगाशी म्हटलं तसं जेवणाच्या नियोजनाला वेळ आहे. तर वाचायच्या नियोजनाला मात्र वेळ नाही. सगळीकडे असंच आहे महाराज. अगदी जन्मकाळ असो, काय असो, पर्वकाळ असो, पारायणला बसा म्हटलं की नाही, तुम्ही करा पारायण, आम्ही जेवणाचं नियोजन बघतो. आता तू आम्हाला वाढू नकोस कर, तू पारायणला ये म्हणायची वेळ. म्हणजे अशी एक विचित्र हे झालंय, की कुणी काय करावं आणि काय अपेक्षा आहे, परमप्रयोजन ते आहे. आणि ते त्याच्याकरता जर नाही झालं, तर मग ते वाया गेल्यासारखं आहे. नको तिकडे तो प्रवाह जातो. एका दिवाळीच्या सणाला जावयाला जेवायला सांगितलं सासूबाईंनी. सांगितलं आणि अट्टहासानं चेहरे स्वयंपाक चांगला केला, सगळं केलं. आणि शेवटी संध्याकाळची वेळ, सोमवार सोडायचा असे निमित्तानं बोलवलं होतं. किती वेळ झाला जावई आलेच नाहीत. मित्रमंडळी त्याची कुठेतरी गेली फिरायला आणि तो जावई तिकडे गेला. त्याला लक्षात राहिलं नाही, आलाच नाही. मग ती सारखी काकू म्हणायची, "जेवण केलंय पण आला नाही. जावई आले नाही ते." नाहीत मग ती भावकीतली तिनं 4-5 मुलं बोलवून घेतली. कारण एवढा स्वयंपाक केलाय, आता तो काय करायचा? बाहेर कुठं वाटणं हे बरोबर नाही. मग त्या मुलांना सांगितलं. ती मुलं जेवायला बसल्यानंतर वाढायची, ती काकू वाढायला लागली. मग वाढता म्हणायची, "एवढं सगळं गेलं नाही, एवढं सगळं केलं मी सकाळपासून, पण ते सगळं वाया गेलं." वाढताना म्हणायची, "एवढं सगळं केलं आणि वाया गेलं." ती काही हुशार पोरं होती, त्यातली चतुर पंक्ती पठाण जे होते. ती मला म्हणाली, "काकू असं का म्हणतीस? वाया काही जाणार नाही, फक्त पत्रावळी तेवढी शिल्लक राहील. तू काय काळजी करू." आणि मग म्हटलं, "फक्त तू वाढ तर." तर ती सारखी निराश झाली, हिरमुसली. एवढं सगळं केलं. आणि मग तो विचारलं शेवटी, "का असं म्हणालीस?" तर हे ज्याच्याकरता केलं तो मात्र खायला आला नाही. त्यामुळं हे सगळं केलेलं मनःपूर्वक जरी केलं असलं, तर त्याला मनःपूर्वक दुसऱ्याला वाढता आलं. तसं आम्हाला देवानं दिलेला देह वास्तविक भजनासाठी दिलेला आहे. "देवे दिला देह भजनावरून म्हणा, तो ह्या झाला पालिकेचा." आम्ही तो देह धारा काढायला वापरायला लागलो, वाड्याला वापरायला लागलो, मोळ्या भरायला वापरायला लागलो, गटार उपसायला वापरायला लागलो. बरोबर आहे, आलेलं कर्म करायला पाहिजे, बरोबर आहे. पण त्या कर्माला कुठेतरी सुट्टी पाहिजे. कुठेतरी थांबणूक पाहिजे. केवढी आशा मागं लागलेली आहे जीवाच्या. म्हणजे अगदी आजार जडे तोपर्यंत माणसं काम करतात. डोळे जाई तोपर्यंत काम करतात. म्हणजे त्यागाची भूमिकाच राहिलेली नाही महाराज. किती भोगाचं जीवन, एवढं भोग असावेत काय? आणि भोगानं शांती कधीही मिळणं शक्य नाही. सिद्धांतच आहे. भोगे रोग भयम्. भोगानं रोग जडतील आणि त्यागानं सुख होईल. त्यागात शांती मिळत. त्यागे असे बहुसुख म्हणतात. म्हणून थोडासा त्याग पाहिजे. बरं तो त्याग केवढा? संसारी माणसाला केवढा त्याग अपेक्षित आहे? तेवढा असला म्हणजे पुष्कळ. फार काय पराकोटीचा त्याग पाहिजे असंही काही नाही. महाराज सोलापूरला परवा सिद्धेश्वर शास्त्री होऊन गेले बाबा. कन्नड वगैरे इंग्रजी जवळ 10-20 भाषेमध्ये ते प्रवचन करायचे. म्हणजे प्रत्यक्ष त्यांना बघायचा योग आला, भाग्य. त्यांचं कन्नडमध्ये प्रवचन नाही काय कळलं आम्हाला. तर काय कन्नड कळते, स्टँडवर गेलं निप्पाणीच्या काय कळत नाही. आणि मग तिथं काय करा तर
त्यांच्या भाषणाचा सारांश काय? त्यांचा चष्मा एवढीच सामग्री. आयुष्यात त्यांनी कधी शिवलेली शर्ट घातलेली नाहीत, कधी किसा नाही. फक्त बाराबंदीसारखा त्यांचा तो पोशाख. तर अगदी आमचे काळेसिद्धेश्वर स्वामी वगैरे सगळी मंडळी मागं उभा असायची त्यांच्या. त्यांचं प्रवचन सुरू असलं की. आणि मग त्यांनी सांगितलं, फक्त चष्मा ही माझ्या आयुष्यातली सामुग्री. कारण वाचायला जरासा त्यांना त्रास व्हायचा. आता केवढा मोठा त्याग सांगा. त्यांच्या अंत्ययात्रेला 2.5 लाख लोक आलेले होते. मला असं म्हणायचंय, तुकाराने एका मरणेची सारी उत्तमाची ओळी कीर्ती मागे. त्यागात बळ आहे. म्हणून आमचा वारकरी संप्रदाय ज्ञान कळो अगर न कळो, वैराग्यामुळे आमच्या वारकऱ्यांचे लोक पाया पडतात. आम्हाला कुठं कळलंय काय? पण 1 महिना वारी करतात, वर्षाला वारीला जातात, हरिपाठ म्हणतात, काकडा म्हणतात आणि हे फार चांगलं आहे. आणि वैराग्यानं घरचा वेळ काढून माणसंही देवळात येतात. याच्याकरता म्हणून वैराग्याला मान आहे. तुकोबारायांना एवढा मोठा मान का? वैराग्य मूर्ती आहे तुकोबाराय. वैराग्याची निष्ठा प्रगटून दान आहे. तुकोबाराय ज्ञानोबारायांना मान का? योग आहे. योगाचा जगावर दाब आहे. ज्ञानात सामर्थ्य आहे. त्यांनी अनेक दिव्य लीला केल्या. किती भिंत चालवणे वगैरे हे मला दिव्य लीला आहेत त्यांच्या सगळ्या त्या. आणि मग ते सामान्य माणसाला चमत्कार वाटतात. ते चूक आहे. चमत्कार काहीतरी गारुडी नव्हेत. आमचे संत महाराज लीला विग्रही अवतारी सत्पुरुष आहेत. अपार सामर्थ्य आहे त्यांच्या अंगात. म्हणून चांगदेवासारखा एवढा मोठा महान बृहद व्याघ्रशाही महान चांगदेव, कितीतरी तपस्वी दांडगा, पण त्याला देखील योगाच्या बळावर ज्ञानोबारायांनी डोळे दिपले त्याचे. पैठणच्या लोक कर्मठांची भोंड जिरवून टाकली. रेडा बोलवून सगळे ब्राह्मण हातबल करून टाकले. भिंत उडली. तुकोबाराय तर अगदी आनंदानं सांगतात, ज्ञानी याची भिंत अंगे उडी. ज्ञानोबारायांनी भिंत चालवली म्हणत नाहीत, माझ्या पांडुरंगानं दोरी लावून ओढली म्हणतात. म्हणजे पांडुरंग एवढा त्यांचा काय करतो? आदर करतो. म्हणजे हे सगळं सामर्थ्य काय आहे? तर आमच्या संप्रदायामध्ये ज्ञानाचा महाराज स्वीकार आहे, उपासनेचा स्वीकार आहे आणि कर्माचाही स्वीकार आहे. म्हणून फक्त टाकायचं काय आहे? वस्तूचा त्याग सांगितलेला नाही, फक्त आसक्ती सोडायची आहे, संगत्याग. आणि तो संगत्याग मनातून सुटला म्हणजे आहे त्या गोष्टी केल्या तर काय फारसा आम्हाला लेप लागणार नाही. म्हणून ज्ञानापर्यंत जाण्याकरता आम्हाला घडतंय तेवढं करायचं आहे. उपासना आपल्याला सामर्थ्य आहे तेवढी पाहिजे ना. आमच्या अंतःकरणात देवाविषयी प्रेमच नसेल तर कुठलं प्रेम आणायचं? विकत आणता येतंय ते? तुका म्हणे देवा प्रेम भातुके. तुकोबारायांची मागणी चुकीची नाही महाराज. आमच्या अंतःकरणात देवासाठी तळमळच नसेल तर कुठली तळमळ आणून घालायची? ती काय विकत मिळते? नाही. म्हणून आपल्याला जेवढं प्रेम आहे तेवढ्या प्रेमानं देवाची सेवा, जेवढं प्रेम आहे, जेवढं उत्कृष्ट करता येईल तेवढं चांगलं कर्म करायचं. आणि जेवढं कळतंय किंवा एखाद्या कळवून घेणाऱ्या, देणाऱ्या माणसांच्या संगतीत बसून सारासार विचार कसा वाढेल, म्हणून एखाद्या समजावून सांगणाऱ्या माणसाजवळ बसून ते समजावून घेऊन कसं मला हे कळेल. आणि एकदा कळायला सुरुवात झालं की मग खाली उतरायचं. एकदा अभंग कळायला लागले, ओवी कळायला लागली, की मग आता उदबत्ती लावायची गरज नाही. आता देवाला फारसं काही उपासना करत बसायची, खाली यायची गरज नाही. कळायला लागल्यानंतर आनंद होतो. म्हणजे माझं कुठं चुकतंय हे कळलं. म्हणून अनेकांनी मोक्षाची एक उच्च स्थिती सांगितली. उच्च पदाला जाणं म्हणजे मोक्ष म्हणतात. आता ते उच्च पद म्हणजे काय असं नाही महाराज. हेच शरीर असतं. यात मन नावाचं एक सूक्ष्म शरीर आहे. ते मन असते, असते, असते खाली उतरलेलं आहे, अधोगतीला आलेलं आहे. तेच मन विचारानं वर, 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 वर न्यायचं आहे. त्याचा दर्जा सुधारायचा आहे. व्यक्तिगत जीवन सुधारायचं आहे. आणि ते सुधारण्याकरता विचाराची कक्षा थोडी-थोडी वाढवायची. म्हणून मोक्ष झालेल्या पुरुषाला काही शिंग फुटत नाहीत, का वेगळा होतोय असं असं अजिबात नाही. मोक्ष झालेल्या पुरुषाला काही तुम्हाला ओळखणार सुद्धा नाही. फक्त एकच बदल होतो, त्याच्या वासनेचा क्षय होतो, त्याचा कर्माचा क्षय होतो. त्याच्या मागील पूर्वकर्म आहे ते सगळं ज्ञानानं जळून गेलेलं असतं. पूर्व प्रारब्धानं फक्त तो व्यवहार करत असतो आणि त्याच्या व्यवहारामध्ये प्रवृत्ती, निवृत्ती याचा अजिबात नियम मांडता येत नाही. म्हणून बंध ज्याला आम्ही म्हटलेलं आहे, बांधणं, हे बांधणं वास्तविक आम्ही कल्पनेनं स्वीकारलेलं आहे. आणि मुक्त सुद्धा ही कल्पनाच आहे. इथं बांधलंय म्हणाय, कशानं बांधलंय सांगा आम्हाला. म्हणून ज्ञान व्हावं लागेल हे बाकी खरं आहे. कारण 2 पक्ष आहेत. एक कृतीनं मोक्ष होतो म्हणतात आणि एक ज्ञानानं मोक्ष होतो. ज्ञानानं मोक्ष होतो म्हटलं तर बंध कल्पनेनं आलेला आहे असं समजायचं. आणि कृतीनं मोक्ष, मला सांगा, वारुळावरला साप जर प्रत्यक्ष दिसला आणि तो जर तुम्ही धक्का लागला म्हणून पाठी लागला असं समजा, लागू नये पण लागला, तर आता त्याला मारल्याशिवाय पर्याय आहे का हो?
काठीनं मारावा लागेल. आणि चित्रातला साप बघितल्यानंतर त्याला हात लावला तरी तो दावा धरत नाही. याचं कारण काय? तो सर्प चित्रातला आहे, खोटा आहे. खोटा आहे असं कळाल्यावर काठीची गरज नाही आणि खरा आहे असं कळाल्यावर काठीशिवाय मरत नाही. तसं आम्हाला खरोखर बांधलंय, काय बांधल्यासारखं केलंय नेमकं. ते गुरुजी आमच्या उकलाने बुवा सांगतात दृष्टांत. सोलापुरातनं गाढवं आणली. ते आई म्हणाली त्याची मुला, "गाढवं जरा बांध." एक दावं कमी पडलं वाटतं एका गाढवाला. ते आई शेवटचे गाढव राहिले. काय करू त्याला? तर बांधल्यासारखं कर. मग त्यानं गळ्याला असं चोळत-चोळत, पायाला चोळत खाली बांधल्यासारखं केलं. रात्रभर त्या बांधलेल्या गाढवाबरोबर ते गाढव तसंच राहिलं महाराज. अजिबात जागा सोडून गेलं. दुसऱ्या दिवशी ती राहिलेली गाढवं सोडली. पण हे गाढव मात्र अजिबात हालायला तयार. आई ते गाढव अजून तिथंच राहिले म्हणाले, "अरे सोडल्यासारखं कर" म्हणाली त्याला. मला हे सांगायचं आहे, की सोडल्यासारखं करायचं आहे नुसतं. मोक्षात काय कुणी कुणाला बांधलेलं, हे फक्त मी आणि माझे हीच 2 बंधनं आहेत. हे आपलं म्हटलंय म्हणून, अनुकूल वाटतात म्हणून बरं वाटतं. मात्र सकाळी गोड बोलणारे दुपारी भांडायला लागल्यावर काय करणार? मग सकाळी जेवण करतो म्हणतात आणि संध्याकाळी भांडतात. एकाच घरातली माणसं असं का वागतात ते? अनुकूल प्रतिकूल बुद्धीवरच संसार टिकलेला आहे. अनुकूल आहे तोपर्यंत गोड वाटतंय, प्रतिकूल आहे त्यावेळी मात्र भांडणं सुरू होतात. अशांती प्रतिकूल, अनुकूल सुखाला कारण. आणि मग असं सुख, दुःख, सुख, दुःख असं सदैव काय होतंय महाराज, मन तापलेलं आहे. आणि ते बुलेट प्रूफ काच तयार करतात बघा. अति थंड, अति उष्ण, अति थंड, अति उष्ण अशी प्रक्रिया करून करतात. मग त्यातून बंदुकीची गोळी सुद्धा आरपार जात. तसं आमचं हे मन सकाळचं थंड, दुपारी तापतंय, संध्याकाळी आणि भांडण असं होऊन त्या मनाला एवढा कोडगेपण आलेला आहे, की ते मन संसारात लाथा मारलं तरी सोडायला तयार नाही. परमार्थाला लावलं तरी लागत नाही. याचं कारण काय? पूर्वसंस्कार. मग संस्काराची थोडीशी काय करायची आहे, वेगळ्या पद्धतीची आम्हाला पेरणी करावी लागेल. हे दृश्य संसार सदैव संस्कार लागलेले आहेत आणि हे पुसण्याकरता आम्हाला थोडा-थोडा नियम लावून घ्यायला लागेल. कपडे बदलावे लागतील. पांढरी शुभ्र कपडे घालावे लागतील. महाराज खायचं राहू दे बाजूला, निदान कपडे तरी पांढरे 1 महिना घालता येतील आम्हाला. जरासं मॅचिंग बदललं तर चेहरा पडतात माणसं. म्हणजे किती अंतःकरणावर कपड्याचे संस्कार आहेत. 1 महिना जर पांढरी कपडे घालता येत नसतील, तर 1 महिना शाकाहारी राहता येईल काय? 1 महिना शाकाहारी. म्हणून त्यांचं युक्त आहार, विहार सामान्य शब्द नाहीत महाराज. तुकोबारायांचं सांगणं हे काळाच्या कालातीत आहे ते. त्यांची वाणी पवित्र ही आहेच. त्या वाणीत जास्त सामर्थ्य आहे. तुकोबारायांच्या पेक्षा तुकोबारायांच्या सांगण्यात सामर्थ्य अफाट आहे. त्यांना सांगायचं काय आहे? आहार आणि विहार जर युक्त घेता येत नसतील, मग सामान्य जीवनच जर तुमचं मूळ पाया जर मापात नसेल, तर मग इमारत कशी परमार्थाची उभा राहील? मग कर्मात चूक न राहता बिनचूक कर्मातून बाहेर पडलं पाहिजे आणि कर्मात चूक होते ते पूर्वसंस्कारानं पापामुळे होते. मग कर्म निकोप निर्दुष्ट झालं की उपासनेला योग्य होतं मनुष्य. म्हणून आपण कर्म, उपासना, ज्ञान हे असं क्रमसमुच्चय टप्प्याटप्प्यानं सांगितलेलं आहे. म्हणून आम्हाला अनेकाने अनेक मार्ग सांगितले. चार्वाकांचा मोक्ष वेगळा, त्यानंतर जैन मताचा मोक्ष वेगळा, बुद्धांचा मोक्ष वेगळा आहे. हे नास्तिक दर्शन करण्याचे हे 6 जण आहेत. चार्वाका देहाची पूजा करा, मोक्ष म्हणतात. खावा, प्या, मजा करा, ऋण काढा, सण करा, तूप खावा, काही खावा, दुसऱ्याची उदारी दिली नाही तरी चालते. ह्या जन्मात उदारी बुडवून मेलं तर पुढल्या जन्मात कोण येतोय बघा, असा म्हणणारा एक चार्वाकांचा पंथ आहे. तो विरोचनाचा पंथ म्हणायचा. बळीराजाच्या वंशात विरोचन बळींचे वडील. आणि मग विरोचन शिकायला गेले इंद्राकडे, बृहस्पतीकडे. त्या काळापासून तो पंथ आलेला आहे. देहात्मवादी म्हणावं त्याला. देह हाच आत्मा म्हणणारे लोक. आणि मग स्वेच्छाभोग भोगावे, कुठला स्वर्ग, कुठला नरक, कोण मेल्या मग कोण जन्मे, नाथबाबा सांगतात. आणि मग अशा पुरुषांचं जर ऐकलं तर मग तो तो मोक्ष खरा नाही महाराज. तो नरकाला नेणार आहे. म्हणून चार्वाकांचं अजिबात ऐकायचं नाही. कारण ते पटवून देतात आणि तसली मतं लगेच पटतात. कारण आम्हाला भोगायची सवय आहे. कशाला आता एवढ्या लहान वयात माळ घालतासा, खाय प्यायचं वय आहे म्हणतात. आता काय?
म्हणजे खाऊन पिऊन काय होतंय नेमकं, आजार होतात, हे होतात. आता सगळे डॉक्टर सांगून दमले महाराज. पण लोकं मात्र खाण्यापिण्यावर अजिबात दुरुस्त व्हायला तयार नाही. म्हणून याविषयी जैन, इतर लिंगायत लोकांच्याकडे बघावं. ती दवाखान्यात अजिबात नाहीत महाराज माणसं. आमचाच भरणा जास्त आहे. ही आमची बैतेची आणि पाटील समाज आमचा. काय असेल दवाखान्यात सगळं मोठं-मोठं भरले ते आमच्याच मराठात. हे तू काय खाण्यावर नियंत्रण नाही. म्हणजे पथ्य सांगणारा डॉक्टर बदलतात आमची माणसं. आम्हाला गोळ्या जास्त द्या, खरं खावा म्हणणारा डॉक्टर पाहिजे. मग त्याच्यासाठी आम्ही मुंबईला जायला तयार आहे. पण म्हणजे एवढी दुरुस्ती आमची होत नाही. म्हणून चार्वाकांचा मोक्ष नको आहे. जैन मत आहे, आलोक आकाशाला गेलेले आत्मे परत येत नाही म्हणतात. ती ही मुक्ती चुकीचीच आहे महाराज. त्यांच्या दृष्टीनं सूर्यचंद्र येतात, पण आत्मा गेलेला येत नाही म्हणतात. आता हे काय आत्म्याला जाणं येणंच नाही आमच्या वेदांतात, पण ते मानतात. असे नका. ऊर्ध्वगती मिळणे म्हणजे जैनांची मुक्ती. लिंगायत समाजाची मुक्ती वेगळी आहे. त्यानंतर बुद्धांची मुक्ती वेगळी आहे, की स्वलक्षणम, शून्यम, दुःखम दुःखम आणि मग क्षणिकम क्षणिकम. हे 4 योगाचार, माध्यमिक, सौतांतिक आणि वैभाषिक अशी बुद्धांची 4 शिष्य. हे 4ही शिष्यांनी 4-4 भावना केल्या आणि त्या पद्धतीनं त्यांनी मुक्तीचा हिशोब मांडला. वास्तविक ती मुक्ती अजिबात योग्य नाही, शून्यवादावर गेली. म्हणून बुद्ध देव झाले. त्यांना योग्यता दिली मोठी. पण त्यांच्या संप्रदायातून आम्हाला ती मुक्ती शंकराचार्य जसं सांगतात तशी मात्र मिळत नाही. म्हणून त्या 6 नास्तिक शास्त्रकार बाजूला काढले. त्यानंतर आमचे सांख्यशास्त्रकार आले, कपिल महामुनी, पतंजली, योगशास्त्र आले, न्यायवैशेषिक आले, नंतर पूर्वमीमांसा आले आणि उत्तरमीमांसा. या 6 शास्त्रकारांनी मुक्तीचे अनेक वेगवेगळे मार्ग सांगितले. पण हे सगळे मार्ग कर्मातच मोडतात आणि हे सगळे भेदातच मोडतात. पण हे सगळे मार्ग सोडून एक व्यास महर्षींनी सांगितलेला मार्ग योग्य आहे. त्याला वेदांत म्हणतात, उत्तरमीमांसा. आणि मग त्याचा आम्ही स्वीकार करायचा. कारण दिसणारं जग हे मायिक आहे, मिथ्या आहे, भासमान आहे असं समजायचं. जसं स्वप्न पडतं ते क्षणभरासाठी असतं आणि हे दिसणारं स्वप्न मात्र दीर्घकालासाठी आहे. म्हणून हे जागृतीत जे दिसतं हे क्षणभर जरी आम्हाला सत्य वाटत असलं तरी देखील हे वास्तव सत्य नाही. काही काळाने याचा नाश होईल असं समजायचं. म्हणून हे विचार त्यांनी शास्त्रानं चांगले मांडले महाराज. पणतीमध्ये तेल, भात आणि दिवा लावला जातो. पणतीची मातीची ती ठाऊक असतं म्हणा. मग त्यात अग्नी, उष्णता ह्या सगळ्या गोष्टी 5 गोष्टी एकत्र आल्या. म्हणून ती पंथी अशी सिद्ध झाली. मग ती पंथी एक दिवस तेल संपल्यानंतर 5-6 तासानं बंद होईल, हे निश्चित आहे. निदान वात संपेल, तेल संपेल, पंथी तरी खराब होईल काहीतरी. पण तो पेटलेला दिवा एक दिवस विझेल. मग हे लावलेल्या क्षणीच कळायला पाहिजे काय सपोस्तर का बसायचं? तसं ह्यात सुद्धा 5 तत्वाचा दिवा लावलेला आहे. हे एक दिवस संपेल हे कळत नाही. सिद्धांताचा परमार्थ लवकर कळतो. पण आपल्यावर लावून घ्यायचा परमार्थ पटत नाही. म्हणून साधनांचा परमार्थ साधनेवर आरूढ व्हायला पाहिजे. सिद्धांताचा परमार्थ सांगता येईल. आता आम्हाला काय करायला पाहिजे नेमकं? अंगावर घातलेली कपडे ही कपडे नसून सूत आहे, अशी दृष्टी पाहिजे. घरात मुलं-बाळं आहेत, ही माझ्या पूर्वकर्मानं आलेली आहेत. त्यांचं काहीतरी मी देणं आहे. त्यांचं मला काहीतरी तेही देणार आहेत. एवढ्यासाठी ती एकत्र आलेली आहेत. महापुरात जशी लाकडं येतात एकत्र तशी आलेली आहेत. कुणी कुणावर फारसं आसक्ती धरून प्रेम करायचं नाही. याचा अर्थ ढकलून घालवायची नाही. कारण त्या घरात राहायचं आहे म्हटल्यावर. जेवण वाढणार म्हटल्यावर गोड बोलायला पाहिजे, व्यवहार चालवायला पाहिजे. पण असं समजून घ्यायचं, शेवटच्या क्षणालाही आम्हाला उपयोगी येणारी शेवटला एकच तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. आणि तो चक्रपाणी साक्षात परमात्मा, ईश्वर, तो ब्रह्मरूप आहे. हे कळण्याकरता आम्हाला उपासना अशी निकोप करता आली पाहिजे. म्हणून 6 शास्त्रकारामध्ये फक्त व्यास महर्षीने सांगितलेली मुक्ती शंकराचार्यांना पटली. ती त्यांनी मांडली, ती ज्ञानोबरायांनी पुढे चालवली आणि त्या ज्ञानोबरायांनीच आम्हाला ज्ञानेश्वरीच्या रूपात एवढं मोठं हे सांगितलं. कारण हे सांगण्याचा हेतू इतकाच, की आमच्या जुन्या कल्पना आम्ही ज्या मनात धरून ठेवलेल्या आहेत, त्या घालवण्याकरता एवढं मांडायची वेळ आली. म्हणून ज्ञानेश्वरीवर अनेक महाराज भाष्य, ज्ञानेश्वरी कळण्याकरता अनेक जन्म घेणारे लोक, मारुतीबाबा गुरव, व्यंकट स्वामी, दांडेकर मामा, गुलाबराव महाराज, गुढार्थ दीपिका केवढी मोठी केली गुलाबराव महाराजांनी. गुलाबराव महाराज सांगायला बसले ज्ञानेश्वरीचा अर्थ, की 10-10 जण लेखक लिहायला बसायचे महाराज. तरी सुद्धा 10 लोकांना ते लिहून आठवत नसायचं.
ते लेखन आमच्यासारखे काही लेखक नव्हते, सिद्धहस्त होते सगळे. पण तरी देखील ते 10 लेखक म्हणायचे गुलाबराव महाराजांना, की "महाराज जरा तुम्ही शिस्तीत सांगा, सावकाश सांगा" म्हणायचे. अरे ते म्हणायचे, "सावकाश सांगायला का हा गुलाबराव बोलत नाही, आतून वेगळंच कोणतरी बोलतोय" म्हणायचे. मग आता मला सांगा, आतून बोलणारा जर वेगळा कोणतरी असेल, मग त्याचं बोलणं लिहायला माणसानं येईल का हो? त्यांचं बोलणं लिहिल्याला तोच यायला पाहिजे, तर ते टिपून ठेवता येईल. एवढं ज्ञानेश्वरीवर शंकर महाराज धनकवडीकर ज्ञानेश्वरीला किती प्रेमानं त्यांच्या बघा शंकरगीतेमध्ये मांडतात. सगळे मोठे-मोठे चमत्कारी अवलिया पुरुष, दत्त संप्रदायात कोणत्याही संप्रदायात जावा, ज्ञानेश्वरीचा फार मोठा आदर करतात. याचा अर्थ त्याने अगदी लहान मुलापासून सगळ्यांच्या करता समन्वयाची भाषा वापरली. म्हणून ज्ञानोबा सगळ्या जगाला हे एकत्र आणणारं ठिकाण आहे. चुकली ज्ञाने जेथ मिळो आली जे पवित्र म्हणे जे. सगळ्या ज्ञानांचा संप्रदाय एकत्र करून ज्ञानोबारायांनी आमच्यासाठी म्हणतात, हे साधी पानपोई एका ठिकाणी केली म्हणतात. म्हणून संस्कृतातलं सगळं भाषा वैभव ज्ञानोबारायांनी मराठीत आणलं आणि आमच्याकरता सोपं केलं. हा मोठा दिव्य चमत्कार आहे त्यांचा आमच्याकडे. म्हणून आपण सदैव ज्ञानेश्वरी ही साक्षात ज्ञानोबाराया आहेत अशी आपली भावना वाढली पाहिजे. की बघत असताना घरात सुद्धा फोटोच्या पाया पडण्यापेक्षा ज्ञानेश्वरीवर डोकं ठेवून गेलेलं अतिउत्तम. कारण ह्यात त्यांचं वास्तव्यच आहे. आणि मग असा भाव बदलत, बदलत, बदलत गेला पाहिजे. हे आमच्या पटण्याकरता आम्हाला सांगितलं. दुसरं काही नाही. नाहीतर एवढं सांगायची गरज काय? मला सांगा, आम्ही हे सगळं मान्य केलं म्हणून तर एवढं सांगायची गरज आहे. एका घरामध्ये काही पर्वकाळाचं जेवण होतं. आणि मग त्यात पाहुणी मंडळी जेवायला बसली. पुढल्या सोफ्यामध्ये अशी चर्चा सुरू झाली. चर्चेमध्ये तो पाहुणा एक महाराज हुशार होता. तो आता म्हणाला, "5-10 मिनिटं अजून जेवणाला वेळ आहे. मी काहीतरी कथा सांगतो" म्हणाला. आणि त्यानं गोष्ट सांगायला सुरुवात केली. गोष्ट सांगायला सुरुवात केली. एक सार्वभौम राजा होता म्हणाला. तो राजा असा शुभलक्षणी 32 लक्षणी घोड्यावर बसला. घोड्याला टाच मारली. घोडा धावायला लागला म्हणाला. सगळे लोक कथा ऐकायला लागले. कारण अजून जेवणाला वेळ आहे. तोपर्यंत काहीतरी रमजातातलं ऐकूया म्हणाले. त्यानं सांगायला सुरुवात केली. घोडा एवढा वायुवेगानं धावला म्हणाले. मध्ये नदी आडवी आली. नदी पार करण्याकरता घोड्यानं उड्डाण मारलं. ते आकाशातच उडालं. मग तिथं काही जाणकार ऐकणाऱ्यांना जरा शंका आली. कारण पाहुणा जरा बदलायला लागला म्हणाले. रेल्वे रूळ सुटली की पडलीच म्हणायची. ती काय चालतीये, धावती. रेल्वे रुळावरच असायला पाहिजे तर धावली. इथं चुकतंय असं कळालं, पण बघूया काय सांगतात. मग आकाशात उडल्यानंतर म्हणाले ते घोड्याला शिंग फुटलं म्हणाला. तर तेही काही निमूटपणानं ऐकलं. कारण पाहुणा कुणाच्या मर्जीतला आहे त्यांना माहिती नव्हतं. त्या पाहुण्याची तोंड ओळख फक्त कुणालाच नव्हती. आता नाही कसं म्हणायचं, मुकाट्यानं ऐकलं. ते शिंग म्हणाले आकाशाला लागलं आणि आकाश फाटलं म्हणाले आणि आकाशातनं रक्त सांडायला लागलं. महाराज त्यावेळी सगळे पाहुणे एक स्वरानं उठले आणि म्हणाले, "तुझी गोष्ट पहिली काय कर, बंद कर." म्हणाले. आणि एक आम्ही तरी जात आहोत म्हणाले, "नाही तर तू तरी एकटा थांब इथे." कारण कंटाळा असे काय लहान मुलासारखं आहे. हे म्हणाले. मग तो गोष्ट सांगणारा पाहुणा म्हणाला, की म्हणाले, "तुम्ही गोष्ट ऐकत आला म्हणून मी सांगितलं" म्हणाला. "वास्तविक माझा घोडा तुम्ही नदीच्या अलीकडेच थांबवायला पाहिजे होता." घोडा आकाशात उडाला हे तुम्हाला पटलं म्हणून शिंग फुटल्याला सांगितलं म्हणाला. शिंग फुटल्याला सांगितलं ते आकाश फाटलं का शिंग लागलं आकाशाला. ते पटलं म्हणून सांगितलं म्हणाला पुढं. तसं आम्हाला सुद्धा वृत्ती मान्य आहे. जग सत्य आहे हे मान्य आहे. देह मी आहे हे मान्य आहे म्हणून हे एवढं सांगायची वेळ आहे. तर हे अजिबात सांगायची गरज मला सांगा, आमची वृत्ती व्यवहार करते. बहिर्मुख बाहेर इंद्रिय आहेत. या इंद्रियांची धाव ब्रह्मदेवानं बाहेर ठेवलेली आहे. प्रत्येक विषय आम्ही डोळ्याद्वारे, कानाद्वारे, नाकाद्वारे बाहेरून घेत आहोत. आत जीवात्मा तो विषयाचं भरण-पोषण करत आहे. हे सगळं मान्य आहे म्हणून संतांना सांगावं लागलं, पुढं धावण्यापेक्षा वृत्तीच्या मागं वळून जा. मागे पुढे उभा आहे सांभाळी. तो मागं आहे ना वृत्तीच्या चैतन्य सोरिले म्हणजे चैतन्य सोरिले. म्हणून वृत्तीच्या मागं अधिष्ठान असलेल्या परब्रह्माकडे तू बघ आणि ते बघितल्यानंतर मग परतवणी पाठीमोरे ठाटे. विचार केलास तर पुढं बघितलास तर तुझी धाव संसारात कधीच संपणार नाही. मागं वळून बघशील तर तेथे माझी हरी वृत्ती राह. तिथं मात्र तू निवांत राहशील. कारण तिथं तो विषय म्हणून नाही. फक्त म्हणावं लागतं, नाहीतर वास्तविक ते मूळ आपलं स्वरूपच आहे. आणि स्वरूपाच्या घरला जात असताना प्रतिबंध आहे तो विश्वास आहे. म्हणून विश्वाकडे न बघता आपल्या मूळ स्वरूपाकडे बघण्याकरता तुला मी देह आहे ही भावना सोडावी लागेल.
म्हणून आता इथून त्याग सुरुवात होतो. मी देह नाही हे पटवून घ्यावं लागेल. मग देह माझा आहे. असते असते मी मन नाही. मन मला मिळालेलं साधन आहे. प्राण माझे नाहीत. प्राणाशिवाय जमत नाही. पण प्राण मात्र मी नव्हे. असं मन, प्राण, देह, इंद्रिय, बुद्धी, अहंकार असं करत, करत, करत मलाच कारण शरीरावर जायला पाहिजे. मग महाकारण म्हणजे मी आहे. आणि मग तोच मी आहे असं अहम ब्रह्मास्मी असं श्रीगुरूंच्याकडून मिळालेल्या ज्ञानानंतर मी ब्रह्म आहे असं एक वृत्तीज्ञान. ते सुद्धा वृत्तीज्ञानच आहे महाराज. त्यात सुद्धा मी कोणतरी आहे हे तिथनं निघून गेलं पाहिजे. फक्त ब्रह्मच उरलं. असं मी ब्रह्मरूप आहे हे म्हणणं तिथं चालत नाही. मग मी देह हे चालेल का हो? म्हणून सामान्य ज्ञान नाही, हे विशेष ज्ञान आहे. आणि असं विशेष ज्ञान झालं की जी किंमत कळते ती सामान्य ज्ञानात कळत नाही. आमच्या खेड्यामध्ये पुष्य आंबे मुलं खातात. आता अ, जुन्या लोकांनी आमच्या लावलेले आहेत बांधानं वगैरे सगळी झाडं चांगली केशरची, हापूसची लावलेली आहेत. ते आमच्या मुलांना त्या फारशा हापूस आंब्याची किंमत किंवा पेटी अशी असते काय कुठं माहिती असते. पण पुण्या मुंबईतली मुलं मात्र सुट्टीला आली की त्यांना माहिती असते ₹2500 ₹5000 डझनाची पेटी असते. आणि मग ते व्यवस्थित पॅकिंग करून आणतात आणि मग एक-एक आंबा किती-किती ₹150 ला असतो, ₹200 ला असतो, ही त्यांना किंमत माहिती आहे. आणि मग ती खेड्यात आली, की खेड्यातली आमची मुलं महाराज रस्त्यानं सुद्धा आंबा खाताना दिसतात. त्यांना काही कापून द्यावा लागत नाही. तोंडानं सुरू डायरेक्ट. कोण एका आंब्यात दोन्ही हातात 2-2 आंबे घेऊन सुद्धा मुलं खातात. आज सुद्धा खातात. असं काही नाही. इथं कोण खात नाही असं नाही. मला खेड्यात सगळीकडे सुरू असते. आवडला बरं झालं, नाही तर टाकून दिला अशी मुलं आहेत. मग आता त्या मुलांना आंबे खाताना बघितल्यानंतर त्या पुण्या-मुंबईच्या मुलांना असं वाटतं, की यांचे वडील किती श्रीमंत असतील. तर असा आंबा खाऊन ही अशीच टाकतात म्हटल्यावर कोट्याधीश असले पाहिजे. पण मला सांगा हे गणित बरोबर आहे का हो? या मुलांना हा आंबा ₹150-200 आहे असं जर कळालं असता, तर हे अशी गल्लीतनं फिरून खाल्लं असतं का हो? आमच्या पोरांनी पॅकिंग करून उशीर विकला असता तिने. ह्यांना ते ज्ञानच नाही. विशेष आंब्याचं ज्ञान मुंबईतल्या मुलांना जे आहे, ते मुरगुडातल्या मुलांना नाही. खायचं चव तीच आहे. त्याची चव आणि आमची चव काही वेगळी नाही. मात्र विशेष रूप कळाल्यानंतर त्याचा दर कळाला, त्याचा स्वाद कळाला. मग अशी गोष्ट आम्ही रस्त्यानं खाऊन नाही चालणार. ती कापून खावावी लागेल, घर बसल्या खावावी लागेल हे कळेल आणि मग ते मग अति हळूवारपणे चित्तानं या. आता तो खायचाच आंबा आहे, पण शांत चित्तानं चव घेत खाला पाहिजे. कारण त्याची किंमत ₹200 आहे. हे न कळल्यामुळं महाराज तशीच आंबं खात होती. तसं अर्जुनाची अशीच अवस्था आहे. मला ब्रह्मच सांग म्हणा लागला. नाही असं धीडगुजरीपणानं नाही कळणार म्हणाले. अर्जुना तुला हळूवारपणे चित्ताचा आणायला पाहिजे. अगदी एखादा भुंगा जसा परागकण घेतो, तसं ही तुझी वृत्ती तुला कळवून घ्यावी लागेल. काही गोष्टी तुला सोडाव्या लागतील. म्हणून परमार्थता सोडायचा आहे, ते आसक्ती सोडायची आहे. दृश्य संसार सोडता येत नाही. समजूत फक्त पटवून घ्यायची आहे. आम्हाला कुणी बांधलेलं नाही. आम्हीच आमच्या चुकीच्या काही गोष्टीमुळं स्वतःला असं समजलेलं आहे, की देह म्हणजे मी आणि हे जाणाऱ्या गोष्टी आहेत. ते साध्या-साध्या गोष्टी तुकोबाराय सांगतात. देह हे काळाचे, धन कुबेराचे, एके मनुष्याचे काय आहे. म्हणून अभंग साधे वाटतात. महाराज माया लोकांना भुलवते. इहलोकातलं धन आणि इहलोकातलं सुख मोठ्या-मोठ्यानं गारद करतात. इथं सुख हवं आहे विषयी लोकांना. धन हवे आहे पामर लोकांना. महाराज किती धन गोळा केलं तरी धनाची ते आशा सोडत नाहीत आणि किती विषयी स्वर्गाला गेले तरी सुद्धा ते स्वर्गसुख सोडायला तयार नाही. मग मला सांगा विषयी पामर यांच्या धनाचा, सुखाचा, मोहाचा त्याग करून वारकरी जर पंढरीची वाट धरत असेल, तर मग वारकरी त्यांच्यापेक्षा कितीतरी अधिकारानं मोठा आहे. म्हणून इथं मुक्तीला अधिकारी फक्त वारकरीच आहे. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. का? तर त्या मोहातून तो बाहेर पडलेला आहे. म्हणून धनाचा आणि वैषयिक सुखाचा ज्याने त्याग केला, त्याला वैराग्य असावं लागतं आणि ते वैराग्य ईश्वर कृपेशिवाय मिळत नाही. म्हणून मोक्ष मिळेल असं मन आम्हाला पाहिजे, बरोबर आहे. पण ते 83 मन शुद्ध व्हावं आहे. ते ठेवण्यासारखं ज्ञान मन मात्र शुद्ध पाहिजे. म्हणून विवेक, वैराग्य, साधन चतुष्टय संपत्ती ही साधकानं गोळा करायला पाहिजे. ही पूर्वतयारी आहे आमची. म्हणून इथं आम्हाला काहीतरी तयारी करून बसावं लागेल. जसं जेवण करताना भाज्या चिरून ठेवाव्या लागतात. सगळं तयार करून मग गॅस पेटवायचा. गॅस पेटवून भाज्या चिरायला सुरू करायचा.
बचत कुठं कशी आणि काय कसं करायला हे ज्याचं त्यानं ठरवायला पाहिजे. तसा आपला वेळ संसारात जातोच, पण त्यातूनही आम्हाला थोडा वेळ परमार्थासाठी नेमस्त काढावा लागेल. आणि मग नेमस्त काढत गेला, की मग अशी साधना करता, करता व्यवहार साधनेत बसवायचा. व्यवहारात साधना करायची नाही. अखंड दिवसभर साधना व्हायला पाहिजे आणि त्या साधनेत व्यवहार व्हायला पाहिजे. गवळणी दिवसभर पाणी आणायच्या, व्यवहार करायच्या सगळ्या, पण प्रधानतेने ठेवला होता परमार्थ आणि संसार ठेवला होता गौण. 2 गोष्टी करता येतात प्रत्येकाला. मनात एक ठेवता येत नाही तुम्हाला? घरात शरीरात एक करता येत नाही का? मनात आवड ठेवायची परमार्थाची आणि काम करायचं घरचं. भांडी घासता-घासता विठ्ठल, विठ्ठल मनातल्या मनात म्हणता येतं. आम्हाला सुद्धा शेतात काम करत असताना विठ्ठल, विठ्ठल म्हणता येतं. पण ते विठ्ठल हा विषय आम्ही कायमस्वरूपी करायची तयारी ठेवायला पाहिजे. म्हणून कायमस्वरूपी आपण जागं पाहिजे. सावध झालो, सावध झालो, हरीच्या आलो जागरण. मग सावध साक्षेपीने दक्षतया तात्काळची मोक्ष. समर्थही असं सांगतात. मग सावध माणसाचं काम आहे. असा साधक तयार व्हायला पाहिजे. खानपान या गोष्टी मला जे अभ्यात करावंच लागेल. खाल्ल्याशिवाय चालणार नाही. समोर टाकताही येणार नाही. चव घेऊन ये असं अजिबात नाही. चवीनं खावावं लागेल. पण ते चव असते, असते, असते जिभेची शांत व्हायला पाहिजे. पोटासाठी खायला शिकायला पाहिजे. चवीसाठी खायला. तुकोबारायांचं कायमचं उदाहरण माहिती आहे सगळ्यांच्या परिचयाचं. तुकोबारायांच्या घरात मेहुणे आले जेवायला आणि तुकोबाराया जिजाई म्हणाल्या, "सगळ्यांचे मेहुणे पाहुणे आले की जेवायला बसतात. तुम्ही आजच्या दिवस थांबा. माझी एवढी विनवणी ऐका." तुकोबाराया बसतो म्हणाले. आता तुकोबारायांचा परमार्थाचा पिंड. मेहुणे तिथंच बसलेत. मग तुकोबारायांचं भजन सुरू, इकडं जेवण स्वयंपाक झाला सगळा जिजाईने आणून ठेवला. महाराज झालं दोघांचं जेवण सुरू झालं. मेहुणाही जेवायला सुरुवात झालं, पण मेहुणा जेवताना थोडं, थोडं, थोडं कमकुवत जेवला आणि तुकोबाराय मात्र भरपूर जेवले. जेवण झाल्यानंतर पात्र उचलून सगळे गेले. जिजाईने ज्यावेळी पहिला घास तोंडात घातला, त्यावेळी जिजाईला असं कळलं, की या स्वयंपाकात मीठ कशातच मी घालायला नाही. आणि महिपती बाबा इतकं चांगलं लिहितात, की त्या वर्षीच्या कुरवडीच्या पिठात सुद्धा मीठ घालायला नव्हतं. केवढा बारकावा मागलाय बघा. आणि म्हणजे कुरवड्या सुद्धा त्या अळणीच होत्या, खारट नव्हत्या. म्हणून तिला असा राग आला, माझा भाऊ कधी नाही तो आला. तुम्ही एक घरचं होता म्हणाली तुकोबारायांना. तुम्ही तरी सांगायचं, तो नाही बोलला, बरोबर आहे तुमच्या आदरानं नाही बोलला. तुम्ही बोलायचं म्हणून त्या जिजाई तुकोबारायांच्यावर मोठ्यानं ओरडल्या, कडाकल्या. तुकोबाराय शांतपणानं म्हणालं, "जेवण तू केलंस" म्हणाले. म्हणाले, "नाही, बरोबर आहे. तू घालायला विसरलीस, काय झालेस हे तुझा प्रश्न. पण खरं सांगू काय?" म्हणाले, "जेवणात मीठ कमी आहे हे तू सांगितल्यावर मला कळालं" म्हणाले. "हे मला सांगायचं आहे." हेतू काय? म्हणजे दुसऱ्याने सांगितल्यानंतर कळालं, अशी आमची अवस्था व्हायला पाहिजे. आम्ही मीठ कमी पडलं तर माझ्यापुरतं वाढा म्हणतो आम्ही. 1000 पंक्तीत महाराज मीठ मागणारे शहाणे आहेत काही लोक. पण तेवढा वेळ मीठ नाही खाल्ल्यावर मरतं हे. 2 तासात काही बदल होतोय. पण तेवढा सुद्धा त्याग आम्हाला होत नाही. आणि मग मला सांगा एवढा मोठा त्याग कसा होईल हो? परमार्थासाठी केवढा मोठा त्याग अपेक्षित आहे. आणि तो त्याग जर आम्हाला होत नसेल, साधा जेवणात त्याग होत नाही. म्हणून तुकोबारायांनी खाल्लं ते पोटासाठी, चवीसाठी खाल्लं. म्हणून आत्ता सुद्धा माणसं मोठमोठ्या महाराज हॉटेलात, मोठमोठ्या जागेला का धावतात? चवीसाठी जातात काय पोटासाठी? चवीसाठी कोल्हापूरची माणसं इकडे येतात आणि चवीसाठी इथली माणसं कोल्हापूरला. पण ज्याचा गुळव्या चांगला त्याचं गुऱ्हाळ चांगलं अशी म्हण आहे. तसं झालंय आमचं. म्हणजे गुळव्यावर गुळाची प्रत ठरते. तसा जो आचार्य आहे त्यावर धाब्याची चव ठरते. आणि मग असं आम्ही जर खात फिरलो, तर मग कोणत्या जन्मी जिभेची पूर्तता होईल सांगा? ज्यानं रसना आणि शेषनं आवरलं त्याचाच परमार्थ आहे, असं भगवान शंकर पार्वतीला उपदेश करताना सांगतात. मला सांगा परमार्थाचा केवढा मोठा अधिकार आहे. दिगंबर अवस्थेत कायम भगवान शंकर आहेत. तपामध्ये कायम मग्न आहेत. योगी यांचा मुकुटमणी तापसी माझी दुर्जटी म्हणतात. तो उपदेश करताना असं सांगतो. योग वासिष्ठामध्ये वशिष्ठ तसं सांगतात. राम प्रभू लक्ष्मणाला असं सांगतात, ज्याने जीवाने इंद्रिय आवरले त्याचाच परमार्थ आहे. म्हणून हे सगळं असते हे रस कमी करायचे. आणि रस एकदा जिंकला की रसना जिंकतात. रसना जिंकता आली की इंद्रिय जिंकतात. म्हणून डोळे, जीभ हे सगळी इंद्रिय असते बदल करत भजनाकडे लावायचे. हे कान, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे. म्हणून साधनेवर थोडा थोडा आम्ही काय करायला पाहिजे?
प्रकाश टाकायला पाहिजे. आणि मग ती साधना आपल्याकडून होत गेली, की ती वेगानं होत गेली, की मग मिळणारं ठिकाण काही लांब नाही, दूर नाही. असते बदल होत जातील आणि मग एकदा सात्विकता झाली, की मग सहजता येते जीवन आणि सहजता आली, की मग लाचावले मन, लागलीसे गोडी ती जिभेनं सोडी आणि असा सहज स्वभाव होईल. आणि सहज स्वभाव झालेल्या पुरुषाला परत वृत्तीनं विषय जरी दाखवले, तर तो मागे वळत बघत नाही. मग आता कैशी जाऊ घरा, मोहे बरा लंकी. त्या गवळणींची अशीच अवस्था झाली. कशाला मग आता घराकडे जाऊ? मला कृष्ण परमात्मा भेटला. हाची माता न फिरे, माघारी बैसले शेजारी गोविंदाचे. गोविंदाच्या शेजारी बसलो. मग आपण देखील गोविंद शेजारीच आहे. फक्त आपल्याला तसा भाव उत्पन्न होण्याकरता तशी साधना केली पाहिजे, निकोप केलं पाहिजे. आणि हे दोन्ही कर्म उपासना सिद्ध झाल्या, की ज्ञान अधिकारी पुरुष तुम्हाला भेटेल आणि ते ज्ञान तुम्हाला देईल. असं ज्ञान ज्याच्या पदरात येईल, हस्तगत होईल, त्याला विवेक महाराज मूळचाच कळेल. विवेक कळाला की वैराग्य वाढेल, वैराग्यानं नको त्या गोष्टीचा त्याग होईल आणि आपल्याला ज्ञान ते हस्तगत होईल. असा पुरुष मुक्तीला अधिकारी बनतो. म्हणून ज्ञानोबराय सांगतात, जे ज्ञान जयाच्या हाती तूच समर्थ मुक्ती. आणि उदाहरण दिलेलं आहे, 100 अश्वमेध यज्ञ केलं तर इंद्र होऊ शकतो. आता यज्ञामध्ये केवढं तूप महाराज, हत्तीच्या सोंडेसारखं तूप सोडावं लागतं. आता तूप म्हटलं की चूप म्हणायची वेळ आली का? तूप मागायचं नाही घरात महाराज, तर विकत आणता येईल, पण घरचं निघणं अवघड झालेलं आहे. आणि मग अशा हजारो वर्ष यज्ञ चालणार. त्या यज्ञामध्ये महाराज मग एवढा मोठा खर्च आणि मग हे शक्य नाही. असे 100 अश्वमेध घोडा सोडून जसं पांडवाने पादाक्रांत सगळी पृथ्वी फिरले, तसे 100 अश्वमेध निर्विघ्न करावे लागतील. त्यावेळी इंद्र होता येईल. म्हणजे किती दुर्घट आहे. त्याच्यापेक्षा परमार्थ सोपा आहे. म्हणून ज्ञानोबरायांना असं सांगायचं आहे, माणसं ते करतील, हे करणार नाही. असं आहे. म्हणजे जे नको ते करायला होतील, पण पाहिजे ते नाही करणार. म्हणून आपण परमार्थ विचारानं सोपा आहे. सोपाही का तसं म्हटलं, तर ज्याचं मन वळतं परमार्थाकडे त्याला सोपं आहे आणि ज्याचं मन अनावर आहे त्याला मात्र कठीण आहे. ईश्वरानं आमच्यावर कृपा करावी. पांडुरंग परमात्म्यानं आम्हाला तसं काही द्यावं, ते दान द्यावं आणि आमचा परमार्थ सिद्धीला जावा. ज्ञानोबरायांनी तुकोबरायांनी कृपा करून आम्हाला विवेक वैराग्याचं दान द्यावं आणि आम्हाला मुक्तीचा मार्ग सोज्वळ असा दाखवावा, अशी विनंती करून सेवेला विराम देतो. पुंडलिक